राजाराम पाटील, भूगोल विभाग प्रमुख, महात्मा फुले आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज पनवेल, आपणास TYBA या वर्गासाठी मुंबई विद्यापीठाने जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये प्राकृतिक भूगोलामध्ये नदीचे अपक्षय चक्र हा जो अभ्यास घटक आहे या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत। यामध्ये प्रामुख्यानं हे नदीचे अपक्षय चक्र हा जो मुद्दा आहे या संदर्भात माहिती पाहत असताना प्रामुख्याने भूपृष्ठावर जे प्राकृतिक घटक आहेत यामध्ये नद्या आहेत, हिमनद्या आहेत, वाळवंटी प्रदेश आहेत, यामध्ये सातत्यानं वेगवेगळे बदल हे होत असतात आणि या बदलांचा अभ्यास आपणाला पाहायचा आहे। आता हे बदल कशामुळे होत असतात? जी भूपृष्ठावर जी बाह्यकारक आहेत या बाह्यकारक सातत्यानं त्या भूपृष्ठावर आपलं कार्य करत असतात आणि त्या कार्याचा परिणाम म्हणून त्या प्राकृतिक घटकामध्ये बदल हा होत असतो। हे जे बदल आहेत हे बदल प्रामुख्याने या बाह्यकारकामुळे, ही बाह्यकारकं कोणकोणती आहेत तर याचा जर विचार केला तर आपणाला असं लक्षात येईल, ज्याला आपण एक्सटर्नल फोर्सेस असं आपण म्हणतो, बाह्यकारके असं म्हटलं जातं। यामध्ये वारा आहे, त्यानंतर पाऊस आहे, 3 सूर्यप्रकाश आहे, अशी वेगवेगळी बाह्यकारक आहेत की ज्याचा परिणाम हा भूपृष्ठावर होत असतो। आणि हा परिणाम होत असताना यामध्ये प्रामुख्याने नदी हा जो प्राकृतिक घटक आहे या नदीवर देखील या प्राकृतिक घटकामध्ये सुद्धा सातत्यानं बदल होत असतो। आता नदी जी आहे ही प्रामुख्याने 3 अवस्थेतून वाहत असते। एक युवावस्था, 2 प्रौढावस्था आणि 3 वृद्धावस्था। आणि युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्थेतून नदी वाहत असताना यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचं कार्य हे घडत असतं आणि हे 3 प्रकारचं कार्य घडत असताना या 3 प्रकारचं कार्य घडत असताना प्रामुख्याने खनन, वहन आणि संचयन असं त्रिविध प्रकारचं कार्य हे नदी पात्रामध्ये घडत असतं। त्याला इरोजन, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपॉझिशन असं म्हटलेलं आहे। मग हे खनन म्हणजेच काय तर नदी पात्रातून वाहत असताना भूपृष्ठाचा वरचा जो भाग आहे किंवा नदीपात्राचा जो भाग आहे आणि बाजूचा पार्श्वभाग आहे याच्यामध्ये झीज घडवत असते आणि नदीपात्राची झीज ही होत असते। हे झिजवलेले पदार्थ हे वाहतं पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेत असतं, त्याला वहन असं म्हटलेलं असतं। आणि ज्यावेळी त्या पाण्याचा वेग मंदावतो त्यावेळी त्या पाण्याची पदार्थ वाहून नेण्याची क्षमता ही कमी होते, त्याला कॅरिंग कॅपॅसिटी आपण म्हणतो। ही क्षमता कमी झाल्यानंतर ते पदार्थ एका विशिष्ट ठिकाणी स्थिर होतात किंवा स्थिरावतात, त्याला डिपॉझिशन असं म्हटलेलं आहे किंवा संचयन असं म्हटलेलं आहे। मग यामध्ये युवावस्था जी आहे ही युवावस्था म्हणजे काय? युवावस्था म्हणजे काय तर प्रामुख्याने ज्या ठिकाणी नदी ही कोणतीही नदी पर्वतीय भागातून उगम पावत असते आणि पर्वतीय भागातून जिथून त्याचा उगम आहे म्हणजे तो उगम हा छोट्या अवस्थेमध्ये असतो, एका प्रवाहाच्या स्वरूपामध्ये असतो। जसं हिमालयाचा उगम आपण गंगोत्रीमध्ये आहे असं म्हणतो किंवा भीमा नदीचा उगम भीमाशंकरमध्ये आहे असं म्हणतो, त्या पद्धतीनं ही नदी जिथून हा प्रवाह सुरू होतो तो प्रवाह
म्हणजे नदीचं उगमस्थान. आणि नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते ते नदीचं मुख. म्हणजे उगमापासून ते मुखापर्यंत हे नदीचं पात्र प्रामुख्याने हा जो प्रवाह आहे, जसजसं उगमापासून ही नदी पुढं 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 जात असते तसं त्या नदीचं पात्र हे रुंदावत असतं. म्हणजे अगदी छोटासा उगमापाशी असलेला प्रवाह किंवा पात्र हे जसजसे नदी मुखाकडे जाईल तसतसं ते पात्र रुंदावत जात असतं. त्यानंतर याच्या अवस्था जर बघितल्या तर उगमापासून पर्वतीय भागात ज्या ठिकाणी नदी उगम पावते तिथपासून ते पर्वताच्या पायथ्याला येईपर्यंत जो नदीचा प्रवाह आहे त्या टप्प्याला नदीची युवावस्था असं म्हटलेलं आहे. असं का म्हटलेलं आहे तर याचं कारण असं आहे की प्रामुख्याने ही नदी पर्वतीय भागातून वाहत असताना पर्वताचा उतार हा तीव्र असतो आणि उतार तीव्र असल्यामुळं पाण्याच्या प्रवाहाचा वेगसुद्धा तीव्र असतो. आणि त्यामुळं जशी लहान मुलं कशी बागडतात, कशी दौडतात, वेगानं दौडतात, त्या पद्धतीनं हे पाणी खळखळ खळखळ असं तीव्र उतारानं वाहत असतं. म्हणून त्याला नदीची युवावस्था असं म्हटलेलं आहे. मग दुसरा जो टप्पा आहे तो प्रौढावस्थेचा आहे. मग प्रौढावस्था म्हणजे काय तर यामध्ये प्रौढावस्थेमध्ये नदी पर्वताच्या पायथ्याला आल्यापासून ते नदी समुद्राला जाऊन मिळेपर्यंतची जो टप्पा आहे, जी अवस्था आहे त्याला प्रौढावस्था असं म्हटलेलं आहे. आता ही प्रौढावस्था आपण जर विचारात घेतली तर त्याला प्रौढावस्था का म्हणायचं तर प्रामुख्याने या पर्वताच्या पायथ्यापासून ते समुद्रापर्यंत किंवा मुखापर्यंत प्रदेशाचा उतार हा मंदावलेला असतो, पाण्याचा वेग मंदावलेला असतो, नदीचं पात्र रुंदावलेलं असतं आणि त्यामुळे संत गतीने ही नदी वाहत असते. जसं प्रौढ माणूस संत गतीने आपली कामं करत असतो, संत होतो, त्या पद्धतीनं नदी देखील संत होते. जसं आपण म्हणतो संत वाहते कृष्णामाई, त्याच पद्धतीनं कराड सांगली भागामध्ये नदी कृष्णा ही नदी संत गतीने वाहत असते. त्या पद्धतीनं या नद्या, सर्व नद्या या पर्वताच्या पायथ्यापासून संत गतीने वाहतात, म्हणून त्या प्रौढावस्था असं म्हटलेलं आहे. मग तिसरा आपल्याला प्रश्न पडेल तर वृद्धावस्था म्हणजे काय तर ही वृद्धावस्था प्रामुख्याने नद्यांना गाठण्यासाठी कित्येक लाखो वर्षाचा कालावधी लागत असतो. कारण ज्यावेळी या पर्वताच्या उंच भागापासून ते नदीच्या मुखापर्यंतचा जो हा उताराचा भाग आहे, हा उताराचा भाग पूर्ण झिजेपर्यंत ज्यावेळी नदी कार्य करेल तो कालावधी किंवा तो टप्पा ज्यावेळी नदी गाठेल त्यावेळी ती नदी वृद्धावस्थेत पोचली असं होईल. परंतु अशा अवस्था फारच थोड्या नद्या जगामध्ये गाठतात. कारण ही अवस्था गाठेपर्यंत लाखो वर्षाचा कालावधी जातो आणि दरम्यानच्या काळामध्ये भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, अशा प्रस्तरभंग असेल, अशा क्रिया होतात आणि नदीच्या पात्रामध्ये बदल होत असतात. परंतु या तीन अवस्थेचा विचार करता आपण युवावस्था ही पहिली अवस्था आहे, प्रौढावस्था ही दुसरी अवस्था आहे, वृद्धावस्था ही तिसरी अवस्था आहे. आपणाला जो मुद्दा पाहायचा आहे तो युवावस्थेमध्ये नदीची वैशिष्ट्ये काय आहेत आणि नदी कोणत्या प्रकारचं कार्य करते आणि कोणते भू आकार हे तयार होतात, या संदर्भात विचार करत असताना आपण युवावस्थेचा विचार करू. पहिली अवस्था आहे ती म्हणजे युवा अवस्था. या युवा अवस्थेमध्ये नदीचं कार्य जे आहे हे कार्य कोणत्या प्रकारचं आहे तर यामध्ये नदी प्रामुख्याने खनन आणि वहन
हे दोन प्रकारचं काम हे करत असतं, म्हणजे इरोजन आणि ट्रान्सपोर्टेशन। आता खननाचं कार्य जे आहे, ज्यावेळी ही नदी पर्वतीय भागातून वाहत असते त्यावेळी या नदी पात्रामध्ये असणारे मोठमोठे दगड हे नदीचा प्रदेशाचा उतार हा तीव्र असल्यामुळं आपणाला या पाण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळं त्याची पदार्थ वाहून नेण्याची क्षमता जास्त असते आणि परिणामी यामध्ये बोल्डर मटेरियल ज्याला आपण म्हणू, भरड पदार्थ ज्याला आपण म्हणू, असे मोठमोठे दगड पर्वताच्या उताराला अनुसरून हे भूपृष्ठाच्या दिशेने वाहून आणले जातात आणि त्यामुळं या पर्वतीय भागामध्ये प्रामुख्याने सुरुवातीच्या काळामध्ये व्ही आकाराची दरी तयार होते। पहिला भूआकार तयार होतो तो व्ही आकाराची दरी, व्ही शेप्ड व्हॅली हा तयार होत असतो। याचं कारण असं आहे की सुरुवातीला नदीचा प्रवाह जे असतो तो अरुंद छोटा असतो आणि त्यामध्ये पदार्थ जे असतात ते सूक्ष्म असतात आणि हे सूक्ष्म ज्यावेळी पदार्थ त्या भूपृष्ठावर घासले जातात त्यावेळी या नदी पाण्याच्या प्रवाहाचा जो पृष्ठभाग आहे तो व्ही आकाराच्या दरीचा होत असतो आणि त्यामुळं अशा व्ही आकाराच्या दरीतून हा पाण्याचा प्रवाह पुढं येत असतो। पुढं गेल्यानंतर त्यामध्ये या भरड पदार्थांचं प्रमाण वाढत जातं, म्हणजे वाळूचं दगडगोट्यांचं प्रमाण वाढत जातं आणि ह्या व्ही आकाराच्या दरीचा जे आहे त्याचा शेप हा यू आकाराचा होत असतो, यू आकाराचा शेप होतो, अशी यू आकाराची दरी तयार होत असते। हा दुसरा भू आकार आहे, कारण यामध्ये पदार्थ हे बोल्डर पदार्थाचा आकारमान वाढलेलं असतं आणि प्रमाण देखील वाढलेलं असतं आणि त्यामुळं हे पार्श्व खनन जे आहे दोन्ही बाजूचं खनन कार्य व्यापक होतं आणि त्याचा आकार यू आकाराची दरी तयार होते। त्यानंतर तिसरा भू आकार तयार होतो तो म्हणजे धबधबे, धबधबे ज्याला वॉटरफॉल्स आपण म्हणतो। हे वॉटरफॉल्स जे आहेत ज्यावेळी डोंगर भागामध्ये हा डोंगराचा भाग आहे आणि याच्यामध्ये असा तुटलेला भाग असतो, कडा असतो, या कड्यावरून ज्यावेळी पाण्याचे प्रवाह येतात त्यावेळी एकदम थेट दिशेमध्ये असे पाणी वरच्या दिशेनं खालच्या दिशेमध्ये पडत असतं आणि त्या ठिकाणी धबधब्यांची निर्मिती होत असते। हा तिसरा भू आकार आहे, म्हणजे जिथं पर्वतीय भाग तुटलेला असतो, कड्याचा आकार असतो, तिथं धबधब्यांची निर्मिती होते। ज्या ठिकाणी धबधबे तयार होतात त्या ठिकाणी इथं मोठ्या प्रमाणामध्ये या पाण्यातून आलेले दगडगोटे असतात, भरड पदार्थ असतात, ते पदार्थ या ठिकाणी गोलाकार दिशेमध्ये पाण्याच्या साहाय्याने फिरवले जातात आणि त्यामुळे तिथे पुढचा जो भू आकार तयार होतो तो म्हणजे त्याला रांजण खळगे आपण म्हणू, मराठीमध्ये रांजण खळगे, इंग्लिशमध्ये त्याला पॉटहोल्स असं म्हटलेलं आहे आणि हे रांजण खळगे या धबधब्याच्या पायथ्याला तयार होत असतात। असे रांजण खळगे आपण जे रंधा फॉल आहे किंवा अगदी मार्लेश्वरचा धबधबा आहे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्या पायथ्याला सुद्धा असे मोठे रांजण खळगे हे तयार झालेले आहेत। त्यानंतर पुढचा जो भू आकार तयार होतो तो म्हणजे धावत्या आपण गाडेश्वरच्या जवळ जर गेलात गाडी नदीच्या पात्रामध्ये तर तरी देखील या पर्वताच्या उताराला छोटे 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 अशा रॅपिड पायऱ्यासारखा भाग असतो किंवा खडकाळ भाग असतो, असे मध्ये खडक असतात आणि त्यावरून हे पाणी या खडकावरून असे फेसाळलेल्या अवस्थेमध्ये खडकावरून वाहत असतं, त्याला धावत्या असं म्हटलेलं आहे। आणि हे
भू आकार हे प्रामुख्याने नदीच्या युवावस्थेमध्ये विशेषतः झिजेचं कार्य जे आहे आणि वहनाचं कार्य आहे, या दोन कार्यामुळं नदीपात्रामध्ये तयार होत असतात। आणि या भू आकार जर आपण प्रत्यक्ष फील्डवर गेलात, नदीपात्राला ज्यावेळी भेट द्याल त्यावेळी उगमापासून जर पर्वताच्या पायथ्यापर्यंत जर आला तर अशा वेगवेगळ्या अवस्था तुम्हाला पाहायला मिळतील। आणि त्या अवस्थांचा अभ्यास करून आपण आपलं जर उत्तर लिहिलं आपल्या अनुभवाच्या जोरावर आणि निरीक्षणाच्या जोरावर, वाचनाच्या जोरावर, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीही मिळू शकते। या ठिकाणी आपण आज थांबणार आहोत। याच्या पुढचा जो भाग आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासला जाईल। धन्यवाद।